ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच दररोज मनमोहक संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळत जातील. स्वामी भक्तांनो, नक्कीच स्वामींकडे आपण एकच प्रार्थना करायची आहे. हे करुणेच्या सागरा, या जीवनात तुझी सेवा करत असताना जर कोणी माझा तिरस्कार करत असेल व विनाकारण त्रास देत असेल तर त्याला सर्वप्रथम सद्बुद्धी दे. माझ्या मनात त्याला क्षमा करण्याची शक्ती दे. तसेच त्याला निमित्त करून तू मला जे शिकवत आहेस ते समजवण्याची बुद्धी दे. आणि माझा आध्यात्मिक सह प्रापंचिक विकास करत तुझ्या भक्तीचा आनंद मला दे. आणि हे परब्रह्म असंच मला प्रगती पथावर जाऊ दे. हीच तुमच्या चरणी प्रार्थना. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्ही मोजून 18 मिनिटे नक्कीच ऐका. तुम्हाला स्वामींचा दिव्य अनुभव येईल आणि तुमच्या घरामध्ये एक यशाची बातमी येईल. आणि त्यामुळे तुम्ही सर्वजण आनंदित होऊन जाल आणि तुमच्या परिवारावरचे सर्वात मोठे संकट आज स्वामी निवारणार आहेत. त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. आणि स्वामी भक्तांनो, स्वामींवरचा विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं टाईप करा. आणि मित्रांनो, स्वामींकडे मी एवढेच मागू इच्छितो की तुम्हाला स्वामी भरपूर सुख समृद्ध देव आणि तुमच्या पाठीमागे स्वामींचा हात कायम असाच राहो. ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, आपल्या प्रगतीवर जळणारे लांबचे नसून नातेवाईक असतात. आणि नात्यात पैसा दिला नाही की नाते वाईट करून टाकतात. म्हणून लक्षात ठेवा, जे नातेवाईक नक्कीच आपल्या मनापासून स्वीकार करतात त्यांच्यासोबतच आपण नीट बोलले पाहिजे आणि चांगले वागले पाहिजे. कारण या जगात आता जशाच तसे राहायला आपण नक्की शिकले पाहिजे. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाहीये. फक्त आपले नीतिमत्ता आणि आपलं मन साफ ठेवा. परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देणार नाही. चुकीचे माणसं दूर झाली की आयुष्यात बरोबर गोष्टी आपल्या घडू लागतात. म्हणून आयुष्याचा एक नियम बनवा. जे तुम्हाला विसरले तुम्ही त्यांना विसरून जा. आणि एकमेकांसारखे असणं गरजेचं नाहीये, एकमेकांसाठी असणं गरजेचं आहे. आणि तेच तुम्ही पाळलं पाहिजे. म्हणून नाते गोते भरपूर असायला पाहिजे, पण नात्याला गोळतात आणणारे एकही नाते नसायला नको. आणि म्हणून तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा की मित्रांनो, श्रीमंत घर कोणतं असतं? सर्व सुख सोयींनी भरलेलं आलिशान घर बघून माणसाची श्रीमंती कळू शकेल, पण माणुसकी कळायला अनुभव मिळवावा लागतो. पण ज्या घरात मन मिळावू आणि कष्टाळू माणसे राहतात त्या घरात सुख आणि समाधान नांदत असते. घर किती किमतीचे यापेक्षा येथील माणसे किती माणुसकीचे हे महत्वाचे आहे. आणि कोणत्याही माणसाची किंमत त्याच्या माणुसकीवरूनच ठरत असते. म्हणून जिथे माणुसकी असते तिथे घराला घरपण असतं आणि ते सर्वात श्रीमंत घरही असतं. आणि त्या घरात तुम्हाला मान सन्मान पूर्ण मिळेल. म्हणून कोणाचे कान भरून आणि कोणाबद्दल काड्या करून कधी स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता आपली चांगली असावी लागते. म्हणून माणसाचा सर्वात चांगला सहकार्य त्याची प्रकृती आहे. आणि ती साथ सुटली तर मग तो प्रत्येक नात्यासाठी ओझे होत असतो. म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या व सुखाने तुम्ही जीवन जगा. मार्ग इमानदारीतून प्रगतीचा आहे, त्यामुळे संयम ठेवावा लागेल. कारण इथं खोट्याला डोळे झाकून मोठं केलं जातं हे लक्षात ठेवलं पाहिजे. प्रयत्न नेहमी गुपचूप करावेत, कारण लोकांना तुमच्या परीक्षेपेक्षा रिझल्ट पाहण्यात जास्त इंटरेस्ट असतो. म्हणून गरज प्रत्येकाला पडते, विषय फक्त वेळेचा असतो. आणि पैसा बोलायला लावतो आणि परिस्थिती ऐकायला लावत असते. म्हणून मित्रांनो, एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, पण एकमेकांसाठी असणं मात्र नक्कीच गरजेचं आहे. आणि तुम्ही एकमेकांना साथ देऊन चाललं पाहिजे. आणि या जगामध्ये जो व्यक्ती एकमेकाला साथ देऊन चालतो तो व्यक्ती भरपूर पुढे जात असतो आणि भरपूर प्रगती तो करतही असतो. म्हणून एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा, आपण जेवढं एकमेकाला साथ देऊ तेवढंच आपण वर जात जाऊ आणि तेवढंच आपला प्रगतीचा मार्गही खुला होत जातील. म्हणून एक गोष्ट, जेव्हा आपण दुसरी संधी देतो ना तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका. म्हणून नव्याने सुरुवात करा आणि नवीन माणसांना भेटायला लागा. विसरून जाणाऱ्या व्यक्तीला ओळखण्याची आठवण करून द्यायची नसते, आपण विसरून पुढे जायचं असतं. सेल्फ रिस्पेक्ट नावाचा शब्द नेहमी खिशात घेऊन जगायचं असतं. म्हणून मार्ग हा नेहमीच तुम्ही इमानदारीचा निवडायला हवा. कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे ओळखायला शिका. कारण आपल्याला काय करणारे आपलेच नालायक असतात
आणि त्यांच्यापासून आपण लांब नक्कीच राहिलं पाहिजे. म्हणून राजकारण हे प्रत्येक ठिकाणी होत असतं आणि तुमच्या सोबतही होणार आहे. म्हणून नात्यापासून नक्कीच तुम्ही दूर राहिलं पाहिजे आणि स्वतःच्या प्रगतीवर सगळ्यात जास्त लक्ष द्या. कारण आजकालची दुनिया ही तुम्हाला पुढे जाण्यासाठी नाही तर मागे खेचण्यासाठी जास्त प्रयत्नशील आहे. म्हणून लोक तुमची बदनामी करत असतात, कारण तुम्ही करत असलेली मेहनत आणि तुम्हाला मिळालेलं यश ही मिळवण्याची धमक त्यांच्यात नसते. म्हणून अपेक्षा करणं चुकीचं नसतं, चुकीचं असतं ते चुकीच्या माणसांकडून अपेक्षा करणं. एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून प्रत्येक नात्यात भांडण होत असतातच, पण भांडण झाल्यावर एकमेकांच्या जवळ पण तितकंच लवकर यायचं असतं. आणि म्हणून ती व्यक्ती कोणतीही असो, आपले आई वडील असो किंवा आपले स्वामी समर्थ असो, स्वामी समर्थांसोबत तुमचेही कधीतरी भांडण होत असेलच, पण ते भांडण अगदी प्रेमळ असतं. कारण स्वामींना आणि स्वामी तुम्हाला रागवत असतात आणि स्वामींना तुम्ही रागवत असतात. म्हणून हे मनापासून प्रेम असतं आणि यात भांडणे झाली तरी ती चांगल्या गोष्टीसाठी असतात. म्हणून स्वामी आपल्याला चांगल्या गोष्टीसाठी रागवत असतात. म्हणून मित्रांनो, हल्ली एखाद्याला समजून घेण्याऐवजी त्याला दोषी ठरवणं जास्त सोपं असतं लोकांना. म्हणून जे लोक तुमच्याशी चुकीचे वागलेले असतात त्या लोकांना नेहमी हेच वाटतं की तुम्ही ठेवलेलं स्टेटस हे त्यांच्यासाठीच असतं. म्हणून असं नाही, असं काही नसतं. तुम्ही जर चांगलं जीवन जगत असला आणि चांगल्या प्रकारे तुम्ही वागत असला तर मग त्यासाठी काही तुम्ही दुसरा पर्याय निवडा आणि काहीही चांगलं करा, पण लोकांना ते वाईटच वाटेल. म्हणून निरागस मन हेच सुंदर जीवनाचं बाळकडू आहे. आणि म्हणून लवकर झोपणे आणि लवकर उठणे या सवयींमुळे व्यक्ती निरोगी, संपन्न आणि बुद्धिमान बनत असते. आणि म्हणून तुम्ही असं केलं पाहिजे. म्हणून जिंकल्याने व्यक्तीला आनंद मिळतो तर हरल्याने ज्ञान मिळत असते. म्हणून व्यक्तीच्या विकासासाठी दोन्ही हे खूप महत्त्वाचे आहेत. आणि आयुष्यभरासाठी स्वामींवर थोडा विश्वास ठेवून बघा, ते कधीही तुम्हाला निराश करणार नाहीत आणि तुम्ही निराशही होणार पण नाही. म्हणून शब्द गोड असतील तर कोणत्याही नात्यात कडवटपणा येत नाही, आणि तो कडवटपणा आला तर मग ते नातं शेवटपर्यंत टिकत सुद्धा नाही. म्हणून आपल्या नात्यांमध्ये कधीच कोणाचा दुरावा करू नका आणि कधीच कोणाबद्दल वाईट विचार करू नका, कारण ती व्यक्ती आपल्याबद्दल कधीतरी चांगला विचार करत असते आणि चांगल्या पद्धतीने ते आपल्या सोबत राहत असते. म्हणून आपणही त्यांचा चांगलाच विचार करावा, म्हणजे स्वामी समर्थही आपला चांगलाच विचार करतील. कारण स्वामी म्हणतात, तुम्ही जसा विचार कराल तसे फळ मी तुम्हाला देईन. मग आपण जर चुकीचा विचार केला ना तर आपल्यालाही चुकीचे फळ मिळणार आहे. मग एवढं फक्त आपण लक्षात ठेवा. म्हणून सुंदरता ही बोलण्यात, वागण्यात आणि विचारात असते, पण लोक दिसण्यात आणि कपड्यातच ती पाहत असतात. म्हणून आयुष्यात भरपूर चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा नाही घेतला आणि कधीच कोणाला दगा पण नाही दिला आणि विश्वासघात पण नाही केला. फक्त एवढे चांगले कर्म करा, देव तुम्हाला भरपूर देईल. म्हणून नाव मिळवायला खूप दिवस जातात, पण नाव घालवायला काही क्षणही जात नाही. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहेत ना तो कधी संपत नसतो. म्हणून कर्म तुम्ही चांगले केले पाहिजे आणि चांगल्या कर्माला नेहमी चांगलीच फळं मिळत असते. म्हणून खचलेल्या बापाला आधार देता येत नसेल तर मुलगा म्हणून घेण्याचा अधिकार आपल्याला नसतो. म्हणून आई वडिलांना तुम्ही जपायला शिका, कारण त्यांनी आपल्याला जपलेलं असतं. आणि जो माणूस सत्याच्या मार्गावर चालतो त्याला जीवनात अडचणी तर खूप येतात, पण देव त्याची सत्याची नक्कीच बोट ही कधीच बुडू देत नाही आणि तो तरंगत असतो. म्हणून त्या व्यक्तीच्या पाठीमागे स्वतः स्वामी समर्थांचा हात असतो. म्हणून त्याला चिंता करण्याची गरज अजिबात नसते. म्हणून आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतः ठरवावी. दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर मग कदाचित आपण स्पर्धा जिंकू, पण सुख नाही आणि सुख आपल्याला मिळणारही नाही. म्हणून आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी आणि सुखी राहायला आपण शिकले पाहिजे. म्हणून जिभेचं वजन खूप कमी असतं, पण जिभेचा तोल सांभाळणं फार कमी लोकांना जमत असतं. म्हणून सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावे, नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला आपल्याला वेळ लागणार नाही. आणि मित्रांनो, आयुष्यभर याच्यासाठी आणि त्याच्यासाठी नुसताच पळत होता. सगळे गेले घरी निघून, हा एकटाच मात्र जळत होता. म्हणून या दुनियेमध्ये काहीच नाही आहे आणि कोणाबद्दलही आपण वाईट विचार करायचा नाही, कारण एक दिवस सगळ्यांना जायचं आहे आणि सगळ्यांना आज हे जग सोडायचं आहे. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने बोला आणि प्रेमाने वागत चला. आणि स्वामी आपल्याला हा संदेश नक्कीच देऊ इच्छित आहे. आपले गुपित कधीच दुसऱ्यांना सांगू नये, कारण जर तुम्ही स्वतःचे गुपित गुप्त ठेवू शकत नाही तर दुसरे ठेवतील ही अपेक्षा ठेवणे हा नक्कीच मूर्खपणा होऊ शकतो. म्हणून संकटे येतात आणि ती निघूनही जातात. आता फक्त बघायचं एवढंच आहे की कोण कुठपर्यंत साथ देतंय ते. म्हणून
आपण फक्त वेळेला तुम्ही ज्यांनी तुम्हाला साथ दिली ना त्यांची साथ कधी सोडू नका. नाईलाज या एका शब्दामुळे कित्येक निर्णय चुकीचे घेतले जात असतात. म्हणून लोक गरजेपुरता आपली आठवण काढतात. म्हणून नाराज व्हायचं नसतं. संकट नसती तर गाभाऱ्यातल्या दगडाचा देव पण कोण म्हटलं असतं. म्हणून आपणही देवाला नमस्कार करून पहिले घरातून निघालं पाहिजे. माणूस समाधानकारक जीवन तेव्हाच जगायला लागतो जेव्हा त्याला समजतं की शेवटी कुठेतरी थांबायचं आहे आणि कुठेतरी आपल्याला स्टॉप देवाने दिलेला आहे. मग तेव्हा त्याला कळतं की आपण भरपूर चांगले दिवस आणि वाईट आणि चांगले दिवस आपल्याला येत होते. तेव्हा आपण म्हणालो की हे दिवस सुद्धा वाईट आहेत. म्हणून जे तुमच्याकडे जे चांगले दिवस आहेत ना ते चांगलेच आहेत आणि ते कधीच वाईट होऊ शकत नाही. म्हणून जिथे कोणी समजून घेणारं नसतं ना तिथे स्वतःच समजून घेणे हे महत्वाचं असतं. स्वाभिमान गहाण ठेवून इतरांची मन जपण्यापेक्षा एकटे राहून शांत राहिलेले कधीही बरं असतं. आणि म्हणून माणसाने कधी तयारीतच राहावं. कारण सध्याच्या युगात वातावरण आणि माणसं कधी बदलतील ना हे सांगताच येत नाही. म्हणून अपयश संध्याकाळी विसरून जायची असते. कारण उद्याची येणारी सकाळ ही तुम्हाला एक नवीन संधी देत असते आणि ते यशापर्यंत तुम्हाला पोहोचवत असते. म्हणून आयुष्याच्या पिचमध्ये काळजीपूर्वक खेळावं लागतं. इथे जवळचेच लोक स्टंपिंग करत असतात आणि तेच लोक आपलेच असतात आणि म्हणून दुसरे कोणीही नसतात. म्हणून आपल्या लोकांना ओळखायला शिकलं पाहिजे. अंथरुणावर रात्री झोपताना उद्याची चिंता बासली की समजून जायचं आयुष्य जबाबदारीच्या पायऱ्या चढत आहे आणि जबाबदारी आपल्यावर येत आहे. म्हणून मनगटात अफाट बळ ठेवून कष्ट करून जगणाऱ्याला जगापुढे विनवण्या करण्याची वेळ मात्र कधीच येत नाही. आणि म्हणून सत्य हे पाहणाऱ्यांच्या किंवा ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार करीतच कधीच बसत नाही. ते नेहमी जसं असतं तसंच पुढे येत असतं आणि अगदी उगवत्या सूर्यासारखं ते उधळत असतं. म्हणून रुसवे फुगवे बाजूला ठेवून मिळालेलं आयुष्य आनंदाने जगा. कारण आयुष्याची एक्सपायरी डेट कुणालाच माहिती नसते आणि तो कधी एक्सपायर होईल हे कुणाला माहिती नसते. म्हणून बाहेरच्या लोकांशी आपण लढू शकतो पण जेव्हा रक्ताच्या नात्यांशी लढायची वेळ येते ना तेव्हा जगणं अवघड होऊन जातं आणि आयुष्य नरक होऊन जातं आणि मग आपल्याला काय करावं हे कळत नाही. मग मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्ही स्वामींच्या मठात जा आणि स्वामींचे भक्त नामस्मरण करा आणि श्री स्वामी समर्थ या नावाचा आणि या मंत्राचा जप करा. तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळत जातील आणि स्वामी तुम्हाला आशीर्वाद सुद्धा देतील. म्हणून एक वेळेला परक्याचे उपकार घेतलेले बरे पण आपल्यांचे नको. कारण आपले वेळ आली की उकरून काढतात आणि ते उपकार आपल्याला बोलून दाखवत असतात. म्हणून शत्रूपेक्षाही अधिक घातक असतं ते चुकीच्या दिशेने भरकटणारं मन. आणि मन जर आपल्या चुकीच्या दिशेने गेलं तर आपण चुकीच्या मार्गानेच मोठे होऊन आणि चुकीचे मार्गच आपल्याला दिसत जातील. म्हणून आपल्या आयुष्याची दुसऱ्यांच्या आयुष्याची कधीच तुम्ही कम्पेअर करू नका. कारण त्यांचं आयुष्य वेगळं आहे आणि आपलं आयुष्य वेगळं आहे. कधीच खचून जायचं नाही. कारण दिवस काळ वेळ हे सगळं बदलतातच पण फक्त असावा लागतो तो संयम. आणि ज्या व्यक्तीकडे संयम असतो ना तो व्यक्ती एकदा यशाच्या शिखरावर नक्कीच जात असतो. आणि म्हणून स्वप्ने साकार करण्यासाठी स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर पडून खऱ्या आयुष्यात मेहनत करावी लागते. म्हणून भविष्यातील स्वप्ने विकत घेण्यासाठी वर्तमान खर्ची करावा लागतो आणि तो खर्ची करावाच लागणार आहे. म्हणून परिस्थितीचे चटके बसायला सुरुवात झाली की तत्वज्ञानाची नशा आपोआपच उतरून जात असते. आणि जगातील कोणतीही वस्तू कितीही महाग का असेना देवाने तुम्हाला जी झोप शांती आणि आनंद दिलाय त्यापेक्षा कोणतीच गोष्ट ही मौल्यवान नसते. म्हणून जगातील सगळ्यात मोठे न्यायालय म्हणजे आपले मन आहे आणि काय चूक आणि काय बरोबर हे त्याच्या इतकी कुणीही जाणवू शकत नाही. म्हणून माणसाने काय कमावलं याची यादी इतरांजवळ असली तरी आपण काय काय गमावलं याची यादी मात्र त्यांच्या जवळच असते आणि ती त्यालाच माहिती असते. आणि मित्रांनो म्हणून कोणाला दुःखी होऊ नका आणि कोणावर रागावू सुद्धा नका. कारण कोणता व्यक्ती कोणत्या क्षणी काय विचार करत असेल हे आपल्याला सांगू शकत नाही आणि आपल्याला माहीतही नसतं. म्हणून जी व्यक्ती स्वतःच्या घरात असमाधानी असते तीच व्यक्ती दुसऱ्याच्या घरात काड्या करून असमाधान पसरवत असते. म्हणून टेन्शन आणि डिप्रेशन माणसाला तेव्हाच येतं जेव्हा तो स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांचा विचार करत असतो आणि दुसऱ्यांसाठी जगत असतो. कारण आपण स्वतःसाठी कधीच टेन्शन घेत नाही आणि आपण स्वतःची जीवाची चिंताही करत नाही. म्हणून आयुष्यात कितीही पैसा कमवा पण तुमच्याकडे मन मोकळं करण्यासाठी जवळची व्यक्ती नसेल ना तर तुमच्यासारखा भिकारी या जगात कोणी नाही. कारण आपली जवळची माणसं असायला हवीत आणि त्यांचं महत्त्व आपल्याला जेव्हा आपण वयस्कर होत जातो आणि आपलं वय होत जातं ना तेव्हा कळतच जातं. म्हणून कंटाळा आला की गावी जाऊन येणं हे पण एखाद्या औषधापेक्षा कमी नाहीये. कारण गावात जो आनंद आहे तो शहरात नाही आणि शहरात नुसती धावपळ असते.
आणि गावात मस्त शांतता असते. तसेच असतं, जो व्यक्ती असमाधानी असतो तो शहरासारखी लाईफ जगत असतो, आणि जो व्यक्ती समाधानी असतो तो गावात राहत असतो. आणि त्याला थोड्या पैशाचं समाधान असतं, आणि त्याला जास्त हाव नसते, आणि त्याला फक्त माणसं जोडायची असतात, आणि तो माणसं जोडतही असतो, आणि माणसांमध्ये रममानही होत असतं. म्हणून तुमची जर अपेक्षा वाढतील ना, तर तुम्ही असमाधानी नक्कीच व्हाल. म्हणून आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे 24 तास देते. म्हणून आपण त्यात भूतकाळाशी झगडत बसायचे की आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचं असतं. म्हणून फुलं दिसायला कितीही सुंदर असलं ना, तरी ओळख ही सुगंधानेच होते. त्याचप्रमाणे माणूस कितीही सुंदर किंवा श्रीमंत असू द्या, त्याची ओळख ही त्याचा स्वभाव आणि त्याच्या माणुसकीवर होत असते. आणि लोकांनी तर आता पैशाने सुद्धा ते माणूस ओळखतात, आणि पैशावरच ते माणूस कसा आहे हे ठरवत असतात. म्हणून कोणीही पाहत नसताना आपलं काम हे फक्त आपण जबाबदारीने आणि इमानदारीने करणे म्हणजे खरा जीवनाचा प्रामाणिकपणा आहे. म्हणून कुणाला पाय लावायचा नाही ही आमची संस्कृती असल्यामुळे आम्ही फुटबॉलमध्ये जगात सर्वात मागे आहोत, पण एकमेकांच्या तंगड्या खेचण्यात तरबेज असल्यामुळे कबड्डीमध्ये जगात 1 नंबरवर आहोत, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपली लोक आपल्याला पुढे जाऊ देत नाही. त्यावेळेस तुम्ही या लोकांचा विचार सोडून आपल्या पद्धतीने जीवन जगायचं बघा. तुम्ही जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. म्हणून कितीही अनुभव असू द्या, शेवटी वेळेपुढे भल्या भल्यांना झुकावंच लागतं. आणि कामापुरता यावं हा आमचा स्वभाव नाही, पण लोक आमच्याकडे कामापुरतेच येतात हा मात्र आमचा अनुभव आहे. आणि आमच्याकडे खरंच लोक कामापुरता येतात आणि त्यांचं काम झालं की निघून जातात. आणि जेव्हा आपलं काम येतं ना, तेव्हा ते सरळ नाही म्हणून देतात. आणि म्हणून आपण माणुसकी जपतो, पण या जगात माणुसकी शिल्लक राहिली नाहीये. म्हणून मोठ्या कंपनीचा मोठा नोकर होण्यापेक्षा स्वतःचा लहान व्यवसायाचा लहान मालक झालेलं कधीही बरं. नक्कीच तुम्ही मालकाप्रमाणे जगाल आणि तुम्ही दुनियेमध्ये वर मान ताट करून चालाल. मित्रांनो, स्वप्न ही अशी बघा की जी पूर्ण झाल्यावर फक्त गावकीच नाही तर संपूर्ण भावकी तुमची नक्की जळली पाहिजे. कारण यश आपलं इतकं मोठं असायला हवं की आपण आपला टार्गेट एवढा मोठा ठेवायला हवा की लोक त्याचा विचार पण करू शकणार नाही. म्हणून हा विचार केल्यामुळेच तुम्ही वर जात असता आणि तुम्ही प्रगतीच्या पथावर पोहोचत असता. म्हणून तुमची कर्म तुम्हालाच फेडायची असतात. त्यासाठी पगारावर माणूस ठेवून चालत नाही, हे तुम्हाला तुमचं कर्मच फेडायचं आहे. म्हणून श्रीकृष्णाने सुद्धा त्याचं कर्म फेडलं होतं, श्रीरामाने सुद्धा फेडलं होतं. मग ते तर देव होते, आपण तर मनुष्य आहोत, मग आपल्याला ते फेडावंच लागेल. म्हणून कोणाबद्दल चुकीचे अंदाज बांधू नका, कारण त्यांच्या आयुष्यात किती गुंतागुंत आहे ते तुम्हाला माहीत नसतं, ते फक्त त्या व्यक्तीला माहिती असतं. म्हणून मी कोणाला आवडत नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, कारण प्रत्येकाची आवड ही ब्रँडेड नसते. म्हणून आपण स्वतःला ब्रँडेड समजलं पाहिजे आणि आपण कधी आपल्या स्वतःला कमी नाही समजलं पाहिजे. आणि जो व्यक्ती बोलतो की मी असा नाही, मला हे ते जमत नाही, मला हे येत नाही, तर तो व्यक्ती अजून खाली जात असतो आणि त्याच्याजवळ काही उरत सुद्धा नाही. म्हणून जसे तुमचा विचार तसे तुमचे जीवन होत असते आणि होत जाते सुद्धा. म्हणून तुम्ही जसा विचार कराल ना, तसे तुमचे जीवन चांगल्या मार्गावर जात जाईल. म्हणून कधीही लोक म्हणतात की सकारात्मक विचार करा, मग ते का म्हणतात की तुम्ही जर सकारात्मक विचार केला तर सकारात्मक लोकांची तुमची ओळख होईल आणि तुम्ही त्या मार्गावर चालाल आणि नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, लोक रंग दाखवतात, आपण त्या आठवणीने रंग पेटीत भरून ठेवायचे असतात. आपली वेळ आल्यावर त्यांचं नक्कीच ते रंग त्यांना परत द्यायचे असतात आणि त्यांना समजून सांगायचे असतात. म्हणून मित्रांनो, तुम्हाला जीवनामध्ये अडचणी भरपूर येतील, पण स्वामींची साथ कधीच तुम्ही सोडू नका. स्वामींची साथ सोडली तर तुमचे अनुभव असे येतील की तुम्हाला अजून गुंतागुंतीचे भरपूर सारे संकट येतील. मग तेव्हा तुम्हाला स्वामी आठवतील. पण एक गोष्ट आहे, आपण स्वामींना विसरून गेलो तरी चालतं, पण स्वामी आपल्याला कधीच विसरत नाही आणि कधीच आपल्याला ते सोडत सुद्धा नाहीत. कारण स्वामींनी आपला हात एकदा की तो आपला हात पकडला की ते कधीच सोडत नाही आणि ते आपल्यावर नक्कीच कृपेचा सागर आपल्यावर टाकतात आणि आपल्याला भरपूर ते यश देतात. फक्त आपण मनापासून त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून सत्याच्या मार्गावर चालताना स्वामी मला आशीर्वाद द्या, संकटाशी लढण्यासाठी मला फक्त पाठबळ द्या, हे स्वामींकडे मागून बघा. नक्की स्वामी तुम्हाला पाठबळ देतील. म्हणून स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा. उधार घेतलेली ताकद नेहमीच घातक असते. म्हणून कोणाच्या वेळी भरोशावर राहू नका आणि कोणावरही अवलंबूनही राहू नका. म्हणून अनुभव तुम्हाला नेहमी हे ताण व्यवस्थापन करण्यास सक्षम बनवत असतो आणि अनुभव चांगला सुद्धा असतो. म्हणून तुमच्यासोबत काही वाईट झाले तर असं समजू नका की माझ्यासोबत वाईट झालं आणि असंच का झालं, पण ते तुमच्या कर्माचा एक भाग होतं आणि ते होणारं होतं.
मग ते झालेलं सोडून द्या आणि भूतकाळाकडे जास्त लक्ष देऊ नका. पण आपला भविष्यकाळ कसा उजव होईल याकडे तो आपण नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. म्हणून प्रारंभ करण्यासाठी इच्छा हवी असते, मुहूर्त नाही. म्हणून समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. कोण म्हणतं स्वभाव आणि सही कधी बदलत नाही. जर एखादा घाव बोटावर बसला तर सही बदलते, आणि एखादा घाव मनावर बसला ना तर माणसाचा स्वभाव हा बदलत असतो. म्हणून वेळेप्रसंगी दगडासारखं कठोर व्हावं लागतं, नाहीतर लोक तुमचा हक्क, चारित्र्य आणि स्वाभिमान तुमच्याकडून खेचून घेत असतात. म्हणून राग आणि वादळ दोन्ही सारखेच असतात. शांत झाल्यावर समजतं की नुकसान झालं, आणि म्हणून कधीही रागवत आणि रागात कोणता निर्णय घेऊ नका, आणि कुणालाही वाईट साईड कधीच बोलू नका. म्हणून तुम्ही कितीही चांगले असा, पण तुम्ही चुकीच्या मार्गावर असाल ना तर कोणीच तुम्हाला भाव देणार नाही, आणि कोणीच तुम्हाला चांगलंही म्हणणार नाही. म्हणून मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान मात्र सोडू नका. कारण या मैदानात तुम्हाला ठामपणे उभे करणारे आपले स्वामी आहेत, आणि फक्त स्वामींवर विश्वास ठेवा, नक्कीच मार्ग भेटेल. आणि म्हणून सन्मान हा दुतर्फा रस्ता आहे. तो मिळवायचा असेल ना तर तो द्यावाही लागतो. म्हणून सन्मान तुम्ही घ्यायचा असेल ना तर तुम्हाला तो सन्मान द्यावा लागेल, आणि प्रत्येकाची इज्जत करावी लागेल. म्हणून माणसे कमवण्यात जो आनंद मिळतो तो पैसा कमवण्यामध्ये मिळणाऱ्या आनंदापेक्षा लाख पटीने मोठा आहे. आणि जी व्यक्ती कर्म आणि सत्यावर जास्त भर देते त्या व्यक्तीला नेहमी अपेक्षेपेक्षा चांगले फळ मिळत असते. आणि म्हणून सुंदर क्षण हे प्रवाशांप्रमाणे निघून जातात, आणि आठवणी मात्र रस्त्यांसारख्या तिथेच थांबून राहत असतात. म्हणून साम्राज्य उभी राहतात आणि कोसळतात, पण दीर्घकाळ टिकतात ती केवळ तत्वे आणि व्यक्तीचा आदर्श म्हणून. आपण आदर्श जर घ्यायचा म्हटला तर छत्रपती शिवाजी महाराजांकडून घ्यायला हवा. आणि नक्कीच तुम्ही जीवनामध्ये कधीच तुमच्या परिस्थितीवर तुम्हाला स्वतःला कोसणार नाही, आणि कधीच मागे हटणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे करून ठेवलंय तेवढं करायला आपल्या साध्या 10 पिढ्या जातील तरी होणार नाही, पण त्या एकट्यांनी एवढं काही करून ठेवलंय. मग विचार करा आपल्यामध्ये किती क्षमता आहे, आणि आपण शिवबाचे मावळे आहोत तर आपण काय करू शकतो. म्हणून गुण पाहून अनेक लोक तुमच्यावर प्रेम करतील, पण आयुष्यात त्यांचा नक्कीच तुम्ही सन्मान करा आणि त्यांचा स्थान द्या. जो उणीवा पाहूनही तुमची साथ सोडणार नाही ना, आणि तुमच्या गरिबीत देखील तुमच्या सोबत असेल ना, आणि नक्की शेवटपर्यंत तुमची साथ देईल ना, अशा माणसांना तुम्ही नक्की शोधलं पाहिजे. थकले असाल तर थोडी विश्रांती घेतली पाहिजे, पण हार मानून कधीही थांबू नका. आणि कधीही कोणत्या रस्त्यावर तुम्ही थांबलात तर तुम्ही संपला असं समजून घ्या, नाहीतर कोणता तरी दुसरा व्यक्ती तुमच्या पुढे मात्र नक्कीच निघून जाईल. मग तुम्हाला तेव्हा पस्तावा येईल, पण तेव्हा तुम्ही काही करू शकणार नाही. म्हणून ऑक्सिजन असो किंवा माणसाचे विचार पातळी जर खाली आली ना की धोका हा वाढत असतो. म्हणून तुमची विचारांची पातळी कधीच तुम्ही खाली येऊ देऊ नका, तो नक्कीच वरचा ठेवा. आणि म्हणून पायाला जर ठेस लागली तर दोष दगडाचा नसतो, तर तो तुमच्या बेजबाबदार चालण्याचा असतो. म्हणून चालताना लक्ष देऊन चाला, मग ते रस्त्यावर असो की जीवनात. नक्कीच दोघं ठिकाणी तुम्हाला लक्ष देऊनच चालावे लागेल. म्हणून पंख त्याचेच मजबूत असतात जे एकटे उडतात आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेत असतात. म्हणून तुम्ही प्रवाहाविरुद्ध झेप घ्या आणि मन मोकळेपणाने उडा, नक्कीच तुम्हाला जीवनाचा आनंद मिळेल. म्हणून दुःखाचा विचार करत बसाल की समोरचं उभं असलेलं सुखही डोळ्यांना दिसत नसतं. म्हणून कदर करायला शिका ना. आयुष्य परत येत ना आयुष्यातील माणसं. म्हणून चुकीची गोष्ट पुन्हा पुन्हा केली की ती बरोबर वाटू लागते आणि आपल्याला ती गोष्ट नक्की चुकीचीही वाटत नाही. म्हणून कर्तव्य, कर्ज, उपकार या 3 गोष्टींचे कधी विस्मरण होऊ देऊ नका. आळशी आणि दुबळी लोक नेहमीच नशिबाची भाषा करत असतात. म्हणून वाईटाला विरोध करण्याची ताकद तेव्हाच येते जेव्हा योग्य आणि अयोग्य समजण्याची बुद्धी आपल्याकडे असते. म्हणून शब्दांचं मोल जपलं की आयुष्य अनमोल होऊन जातं. आणि आपले विचार जर सुंदर असतील तर जीवनात प्रत्येक क्षण हा सुंदर बनत जातो. म्हणून मनाचा झरा निर्मळ असला की जीवनाच्या तळ्यात गाळ साचत नाही. आणि जीवनात आनंद हा मिठाईसारखा चाखावा आणि दुःख हे औषधासारखं गिळावं. बघा, तुम्हाला जीवन जगण्यामध्ये एक वेगळीच मजा येईल आणि वेगळाच आनंद येईल. म्हणून डोळ्यातील अश्रू ज्याला कळतात ना त्याला हृदयातील भावना सांगायची गरज कधी भासत नसते. आणि एखाद्या गोष्टीची उणीव असल्याशिवाय तिच्या किंमतीची जाणीव आपल्याला होत नसते. म्हणून नातं ते सूर्य पुलासारखे असते आणि असावे. जिथे प्रेम असते ना आणि प्रेम मिळते ना तिथे ते वळत असते. म्हणून माणूस सहजतेकडे जितका झुकेल तितका मुक्त होऊन जाईल. आणि मुक्ती हाच आनंद सुद्धा आहे. म्हणून तुमचा जीव तिथेच गुंतवा जिथे तुमच्या जीवाला जीव देणारी जिवलग माणसं नक्कीच असतील. म्हणून समाधान असेल तरच पैसा सुख देतो, नाहीतर कितीही मिळवला तरी तो कमीच पडत असतो.
म्हणून तुमच्याकडे समाधान असणे हे फार महत्त्वाचे आहे. आणि समाधानी माणूस आयुष्यात खूप चांगल्या परिस्थितीवर मात करत असतो आणि खूप चांगल्या ठिकाणी तो पोहोचत सुद्धा असतो. म्हणून जे लोक तुमच्या परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात ना, त्यांना नक्कीच तुमचा रिझल्ट दाखवा आणि तुम्ही काहीतरी केलंय हे नक्कीच त्यांना करून दाखवा. कधीच म्हणू नये दिवस आपले खराब आहेत. ठणकून सांगावे, काट्यांनी वेढलेला मी आहे पण मी गुलाब आहे, आणि गुलाब हा काट्यांनी वेढलेला असतो. पण तो असं कधीच म्हणत नाही की मी काट्यांनी वेढलेला आहे आणि मला भरपूर वेदना होत आहेत. आपणही जीवनात असेच बोलत असतो. म्हणून सत्र म्हणजे कालचा फळापासून नक्कीच तुम्ही लक्क करणारा दिवस असतो. म्हणून छोटंसं आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत घालवा ज्यांना तुमच्या अस्तित्वाची किंमत कळते आणि आपल्यामधील विश्वास पर्वतालाही हलवू शकतो, परंतु आपल्यामधील शंका आपल्यासमोर पर्वत उभा करू शकते. हे 2 वाक्य तुम्ही नीट लक्षात घ्या. म्हणून प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार असतो, तो म्हणजे परमेश्वर. आणि मांजर कितीही डोळे लावून दूध पिली की आपल्याला कळत असतं की मांजर दूध पिते, पण तिला असं वाटत असतं की मी दूध पिते, कोणीच बघत नाही. पण तिने तिचे डोळे बंद केलेले असतात हे तिला माहिती नसतं. म्हणून दगडात एक कमतरता नक्कीच आहे की तो कधीही वितळत नाही, पण एक चांगलेपणा आहे की तो कधी बदलत सुद्धा नाही. म्हणून आपण प्रत्येक गोष्टीमध्ये 2 गोष्टी शोधल्या पाहिजे आणि 2 प्रकारे आपण विचार नक्कीच केला पाहिजे. कसं जगायचं हे बापाने मुलांना सांगण्यापेक्षा कसं जगावं हे बापाने जगून दाखवावं आणि मुलाने ते नक्की शिकलं पाहिजे. म्हणून त्यावेळेस संस्कार द्यायची गरज येणारच नाही, कारण आपण जर चांगलेच असलो आणि चांगले शिकलो तर नक्कीच आपले मुलं सुद्धा आपला आदर्श घेतात आणि ते सुद्धा चांगले होत जातात. म्हणून आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत ही गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी आणि त्या फुलांकडून भरपूर गोष्टी आपण शिकू शकतो. मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ना ते मनासारखं आहे हे समजायला सुद्धा आपल्याकडे ज्ञान असावं लागतं. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं आणि हे स्वामी घडवत असतात. म्हणून स्वामींवर जो विश्वास ठेवेल ना तो नक्कीच जीवनामध्ये खूप पुढे जाईल, कारण याचे अनुभव मला सुद्धा आलेले आहेत. आणि म्हणून विश्वास हाच तुम्हाला वर घेऊन जात असतो. डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसापासून वेगळं करत असतो. आणि जर तुमचा दृष्टिकोन मोठा असेल, तुमचे विचार मोठे असतील, तर नक्कीच तुम्ही यशाच्या शिखरावर जाल आणि भरपूर प्रगतीही कराल आणि भरपूर पैसेही कमवाल. पण तुमचा विचार जर छोटा असेल तर मग तुम्ही खालच्या थरावर जाल आणि चुकीच्या लोकांमध्ये तुम्ही राहाल. म्हणून पानांशिवाय झाडांची आणि संस्काराशिवाय व्यक्तीची काही किंमत नसते. म्हणून तुमच्याकडे संस्कार असणे तितकेच गरजेचे आहे. जीवन एका पेनासारखं आहे. शाई संपण्यापूर्वी आपली गोष्ट लिहून घ्यायला हवी. म्हणून आपलं जीवन संपण्याआधी आपण जगून घ्यायला हवं आणि मन भरून आपण फिरून घ्यायला हवं. म्हणून संघर्ष या कष्टाचा नक्कीच आवाज नसतो आणि पण परिणामांची चकाकी काही औरच असते. म्हणून संघर्ष करत राहा, नक्कीच यश मिळेल. मनामध्ये सदैव प्रेम ठेवा, राग नाही, कारण फुले ढगांमधून पडणाऱ्या पावसामुळे उमलतात, त्यांच्या गळगळाटामुळे नाही. म्हणून धर्म तुमचा कोणताही असला तरी चालेल, पण तुम्ही मनामध्ये कोणाविषयी पाप ठेवू नका. आणि कोणाविषयी जर पाप ठेवले, मग धर्म कोणताही असो, तुम्हाला तुमच्या कर्माची फळं त्याचप्रमाणे नक्कीच मिळतील. म्हणून पहिल्या यशानंतर विश्रांती घेऊ नका, कारण दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही यशस्वी ठरलात तर सगळे म्हणतील की तुम्हाला पहिले यश हे नशिबाने मिळाले होते. म्हणून तुम्ही पहिल्या, दुसऱ्या आणि सगळ्या यशांमध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी झाले पाहिजे आणि अपयशी तुम्ही कुठेच झाले नाही पाहिजे. म्हणून आपले विचार सरळ असतील, त्यानंतर मग आयुष्य देणारी वळणं कितीही वाकडी तिकडे असू द्या आणि कितीही वाकडी तिकडे असली ना तरी आपल्याला काही फरक पडला नाही पाहिजे, कारण आपण चांगल्या रस्त्यावर चाललो आहोत आणि चांगल्या मार्गाने आपण जात आहोत. म्हणून आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. फक्त नीतिमत्ता आपली साफ असावी लागते. परमेश्वर आपल्याला काहीच होऊ देत नाही, तो शेवटपर्यंत आपल्या सोबत असतो आणि आपल्याला तो सांभाळत असतो. म्हणून मनाच्या मातीमध्ये असं बियाणं पेरा की पिकाची कापणी करताना आनंदाचा पाऊस मात्र पडला पाहिजे. आणि म्हणून आयुष्यात पुस्तकातलं सगळ्यात जास्त आनंद देणारं पान म्हणजे बालपण होतं. आणि ज्या बालपणात आपण निस्वार्थ मनाने सगळ्यांशी बोलायचो आणि निस्वार्थ प्रमाणे वागायचो, तसेच आपण आता सुद्धा वागलं पाहिजे आणि निस्वार्थ मनाने स्वामींवर भक्ती केली पाहिजे आणि श्रद्धा ठेवली पाहिजे. म्हणून लांब धागा आणि लांब जीभ फक्त समस्या निर्माण करतात. म्हणून धाग्याला गुंडाळून आणि जिभेला सांभाळून ठेवलं नक्कीच पाहिजे, तरच तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल आणि भरपूर गोष्टी तुम्ही मिळवू शकाल. म्हणून आपण एकमेकांबद्दल गैरसमज का वाढवतो माहिती आहे का? कारण आपण संवाद टाळत असतो आणि बोलत नसतो.
म्हणून बोलल्याने माणसाचे मन मोकळे होते आणि माणसाला समोर त्याच्या चुका कळतात आणि आपल्यालाही चुका त्यांना कळत असतात. म्हणून कोणी रोजा नक्कीच ठेवला तर कोणी नवरात्रीचे उपास ठेवले, कोणी काही ठेवू द्या, फक्त आपली श्रद्धा तुम्ही देवावर ठेवा. आणि देवावर जरा श्रद्धा असली जो परमेश्वर सगळ्यांचं भलंच करेल आणि भरपूर काही चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आणेल. म्हणून जीवन बासरीसारखे बनवून टाकायचे असतात. किती छिद्र असली ना तरी सूर नेहमी चांगला आणि मधुरच निघाला पाहिजे. म्हणून दोन्ही हात जोडून स्वामींकडे प्रार्थना करा की हे स्वामी समर्थ आम्हाला जगण्याची हिंमत द्या आणि तुमच्या चांगल्या मार्गावर चालण्याची नक्कीच तुम्ही आम्हाला पाठबळ द्या. आणि स्वामी तुमचा असा हातच आमच्या डोक्यावर राहू द्या आणि आम्हाला प्रत्येक क्षणी नक्कीच यशाच्या ठिकाणी जाऊ द्या. आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल पण हिंमत कधी हरू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. आणि तुम्ही शून्यातून जेव्हा विश्व निर्माण करता तेव्हा तुम्ही भरपूर मोठ्या गोष्टी मिळवत असता आणि भरपूर मोठ्या गोष्टी मिळवून तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जात असता. म्हणून मित्रांनो, स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींवरचा विश्वास तुमचा असाच टिकून तुम्ही नक्कीच ठेवला पाहिजे आणि शेवटपर्यंत टिकून ठेवला पाहिजे. त्यावरच तुमचं सर्व अस्तित्व हे टिकून राहत असतं आणि त्यावरच तुम्ही सर्व काही गोष्टी या मिळवू शकता. हे लक्षात घ्या. जीवनात खूप वेळा आपणास काय करायचे आहे याबद्दल मनात शंका निर्माण होते. अशा वेळी आपल्याला जे काही करायचे आहे ते ठरवा आणि त्यानंतर तुम्ही प्रयत्न नक्कीच करायला घ्या आणि ते प्रयत्न तुम्हाला यशाच्या मार्गावर नक्कीच घेऊन जातील आणि तुम्हाला जीवनामध्ये मोठे यश नक्कीच मिळवून देतील. हे मात्र तितकंच खरं आहे आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, आणि जर स्वामींवर तुम्हाला मनापासून जर विश्वास असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि हा व्हिडिओ असा जर पुढे बघत राहा. अजून तुम्हाला खूप मोलाची गोष्ट मी सांगणार आहे, ते तुम्ही नक्कीच ऐकायला पाहिजे. मित्रांनो, स्वामी आपल्याला बोध देत आहेत आणि म्हणत आहेत, कोणतेही कारण असो रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका, मन अगदी शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी नक्कीच करा. त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच, मनशांती सुद्धा तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती आहे आणि ते असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, नक्कीच तुमचं नशीब बदलेल. एवढं मात्र नक्कीच खरं आहे. आणि मित्रांनो, तुमचा स्वामींवर पूर्णपणे विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, जीवनात एक लक्षात ठेवा, कर्माला घाबरा, देवाला नाही. कारण देव माफ करतो पण कर्म तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही. सगळा कर्माचा खेळ आहे, ज्याचं त्याला परत भेटतं. जो आज तुला रडवतोय उद्या त्याला दुसरा कोणीतरी रडवेल आणि हे कर्म आहेत, हे प्रत्येकालाच ते फेडावे लागतात. गोष्टी बुद्धीच्या परिघाबाहेर गेल्यावर देव आपल्याला दिसू लागतो आणि आपण मग देवाकडे प्रार्थना करू लागतो की हे देवा, आम्हाला सांभाळ आणि आमच्या संकट दूर कर. म्हणून देवाला आपण पहिलेच जपले पाहिजे आणि पहिलेच देवाचे नामस्मरण केले पाहिजे. मग तुमच्यावर संकट येतच नाही आणि आले तरी देव ती संकट तुमच्यावरून निवारून टाकतो. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही, असे स्वामी आपल्याला बोधवचन देत आहेत. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहे मनासी, त्यात तुला मार्ग दाखवणार असणार मी. भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामी म्हणत आहेत. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नका. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, ज्यांनी तुम्हाला वाईट वेळेत साथ देऊन अगदी चांगली वेळ आणून दिली ना, त्यांचे मोल कधीच विसरू नका. कोणाच्या असल्या नसल्याने कोणाला फरक पडत नाही. जर तुम्ही असाल तर तुमचा वापर नक्कीच केला जाईल आणि नसाल ना तर पर्याय नक्की शोधला जाईल. एवढं मात्र प्रत्येकाच्या जीवनात असतं. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदित आहेत याला जास्त महत्त्व असतं. आणि मग तुम्हाला सर्व काही आनंदित करायला लागतं. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे, असे स्वामी आपल्याला समजून सांगत आहेत. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हसत्या खेळत्या जीवनात संकटे आणून ज्या माणसांना आनंद मिळत असतो ना, त्यांनी फक्त हे लक्षात ठेवायचं आहे की नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो आणि तुमच्या पाप पुण्याचा हिशोब हा नक्कीच होत असतो आणि तोही पूर्णपणे होणार. हृदयातल्या मंदिरात
अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा कधीच नसतो. एक लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर जीवनात कोणताही दुःख राहिलं नसतं. जीवनात दुःखच जर उरलं नसतं तर खरं सुख कोणाला कधी कळलं नसतं. म्हणून देवाने दुःख आणि सुख या दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यात आणल्या आणि आपलं आयुष्य उज्ज्वल करून टाकलं. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मीच पावन आहे, मीच आहे जल आणि गगनही मीच आहे, अक्कलकोटातही मीच आहे आणि दोन्ही ध्रुवांवर, कैलासावर आणि कैलास पर्वतावर मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही भक्तांनो आणि जाणारही नाही. मी तुमच्या सदैव पाठीशी राहील हे वचन मी तुम्हाला देतो आहे, असे स्वामी म्हणत आहेत. जर पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील ना, तर तुमचे तत्व बदलण्यापेक्षा तुमच्या कामाची पद्धत नक्कीच बदला. कारण झाडे नेहमी आपली पानं बदलतात, मूळ नाही. एवढं लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. आपले मन कितीही स्वच्छ असू द्या, बाकीचे लोक तुमच्या बाह्य वर्तनावरून तुमची किंमत करतात, पण स्वामी मात्र तुमच्या अंतरानावरून तुम्हाला फळ देतात. म्हणून तुमचं अंतर्मन जेवढं शुद्ध असतं तेवढंच तुम्ही प्रगतीच्या पथावर असता आणि तुमच्या पाठीमागे स्वामींचा आशीर्वाद असतो. म्हणून स्वामींचा चांगला आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही चांगल्या मनातून दुसऱ्यांसोबत बोललं पाहिजे आणि मनात कोणतेही पाप न ठेवता सर्व समभाव सर्वांशी सारखेपणाने वागले पाहिजेत. कितीही अडचणी आल्या तरी स्वामींचे नाम घेत एक एक पाऊल फक्त पुढे टाका. तुमच्या सर्व अडचणींवर तोडगा नक्कीच मिळेल, पण त्यासाठी श्रद्धा आणि भक्ती मनापासून पाहिजे. आणि जिथे श्रद्धा आणि भक्ती असते तिथे स्वामी शक्ती असतेच आणि असतेच, हे लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नसतं. म्हणून फुकटचं कोणाचं खायचं नाही आणि तुम्ही कष्ट करून जे कमवाल ते तुम्ही सुखाची 2 भाकरी खाल्ली तरी तुम्हाला ते गोड लागतील. एवढं मात्र नक्कीच खरं आहे, माणसाचं मन अगदी निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवायची आणि चरित्र गमवायची भीती अजिबात उरत नाही. मग तो मन मोकळेपणाने आपलं जीवन जगत असतो. समतोल मनासारखे कोणतेही उरत नाही आणि या जगात समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. म्हणून एक काम करा, तुम्ही फक्त एवढंच करा की समतोल मन ठेवा आणि सर्वांशी सर्व समभावनेने जगा आणि बोला. समाधानासारखे सुख नाही, म्हणजे समाधान तुम्हाला जीवनात अत्यंतिक सुखी आणि समृद्धी करत असतो. म्हणून तुमच्या जीवनात समाधान पाहिजे आणि लोभ अजिबात नको, नाहीतर भरपूर मोठा आजार तुम्हाला होईल आणि तो लोभाचा आजार असेल. आणि दया करा आणि प्रत्येकावर दया करा. जो तुमच्या दाराशी येईल त्याला खाऊ घाला आणि पिऊ घाला. एवढं लक्षात घ्या, मग तुम्हाला खरं पुण्य लागेल. मग तुम्ही कितीही दानधर्म केला तर तो काही कामाचा नसतो जर तुम्ही तुमच्या दाराशी आलेल्या माणसाला परत पाठवत असाल. एवढंच तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कलियुग आहे बाळा, इथे खरा जुरतो आणि खोटा मिरवतो, पण लक्षात ठेव, विजय हा फक्त सत्याचाच होत असतो आणि तो शेवटी जिंकत असतो. म्हणून सत्याच्या दिशेने राहा, नक्कीच तुझाही एक दिवशी विजय होईल, असे स्वामी संबोधून सांगत आहेत. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामी समर्थांमुळेच येते आणि ती शक्ती स्वामी आपल्याला प्रदान करत असतात. फक्त आपण त्यांचे मनापासून नामस्मरण केले पाहिजे आणि स्वामींची भक्ती ही मनापासून केली पाहिजे. आपण जेवढी जास्त मनापासून स्वामींची भक्ती करतो तेवढे जास्त पुण्य आणि तेवढे जास्त स्वामी आपल्याला फळ देत असतात. म्हणून स्वामींची भक्ती करताना कधीही विचार करू नये की मी एवढे जप करावे की तेवढे जप करावे. स्वामींच्या भक्तीत असताना तुम्ही कितीही जप केले तरी ते कमीच आहेत आणि त्याचं फळही तुम्हाला नक्कीच स्वामी देतात. किती दिवसाचे आयुष्य असते मित्रांनो, आजचे अस्तित्व कारण उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळवणं, कारण या जगात उद्या काय होईल ना हे कुणालाच माहिती नसते. म्हणून आता तुम्ही जगून घ्या आणि उद्याचा काळ सोडा आणि आज जगून घ्या. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुमच्या चरणाशी आहे स्वामी समर्था. किती मोठी समस्या येऊ दे आणि असू द्या, फक्त स्वामी तुमच्या नावातच आम्हाला समाधान मिळेल आणि ते समाधान फक्त तुमच्या नावातच आहे. एवढी मात्र ही गोष्ट खरी आहे. मित्रांनो,
ठरवलं आणि लगेच झालं असं कधीच होत नसतं. थोडा संयम ठेवा. कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही. आणि स्वामींचा हात अगर तुमच्या पाठीशी मागे राहिला तर नक्कीच तुमचा विजय होईल आणि तुम्ही विजयाचा झेंडा एक दिवशी नक्कीच मिरवाल आणि यश तुमच्या पायात लोटांगण घालेल. आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या. तळतळात मात्र कोणाचाही घेऊ नका. आपल्या सुखाकरता इतरांना दुखवू नका. एवढंच तुम्ही करा आणि तुम्ही सुखी, समाधानी आणि निरोगी राहाल. हा स्वामींचरणी मी प्रार्थना करतो आणि सर्वांना सुखात ठेवा स्वामी, अशीही मी स्वामींचरणी प्रार्थना करतो. प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणतीही वस्तू या भूतलावर अस्तित्वात नाही. म्हणून प्रयत्न करत चला. स्वामी म्हणतात, तुम्ही एक पाऊल पुढे ठेवा, मी तुमच्या पाठीशी आहे. मग तुम्ही घाबरता कशाला? मग फक्त आपल्याला एकच पाऊल पुढे टाकायचं आहे. नंतर आपल्याला बरोबर स्वामी पुढे घेऊन जातात. आई होण्यासाठी स्त्री असणं गरजेचं नाही. काळजात प्रेम, माया असेल तर पुरुषातही आई नक्कीच दिसत असते. म्हणून तुमच्या हृदयात नेहमी माया ठेवा आणि प्रेम ठेवा. धनदौलत तर जगात अनेक लोक सोडून जातात, परंतु जो नाव सोडून जाते तोच खरा धन्यवान होय आणि तोच खरा पुण्यवानही होय. म्हणून नाव कमवायला शिका. पैसाही आपण कधीतरी कमवूच. जेव्हा आयुष्यात खूप संकट येऊन पण तुम्ही खंबीर असाल ना, तेव्हा समजून जायचं स्वामींनी तुम्हाला सांभाळून घेतलाय आणि स्वामींचा हात तुमच्या पाठीशी आहे आणि स्वामी तुम्हाला चमत्कार दाखवत आहेत. भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती आहे आणि भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही नक्कीच विकृती आहे. आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांची भूक भागवणे ही तुमच्या मनातली संस्कृती आहे आणि ती संस्कृती तुम्ही कायमस्वरूपी जपली पाहिजे. स्वामी आपल्याला सांगत आहेत, कोणाच्याही मागे धावू नका. तुमची किंमत कमी होईल. कारण ज्याला जास्त महत्त्व देतो त्याच्या नजरेत आपली किंमत शून्य असते. म्हणून कोणाला किती महत्त्व द्यायचं हे तुम्ही ठरवायचं असतं आणि तुम्हीच ठरवा की या व्यक्तीला आपण किती महत्त्व द्यायचं आणि किती नाही ते. जीवन जगताना जगाचा जास्त विचार अजिबात करू नका. कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे ना त्याच्यावर जळत असतं. म्हणून जगाचा विचार सोडून द्या व तुमच्या आंतरिक सुखासाठी तुम्ही जगत चला. कर्माची परतफेड करावीच लागते, हे इथेच फेडावं लागतं. त्यासाठी कर्म करताना नेहमी विचार करून करा आणि सजग होऊन कर्म करा. कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो पण कर्माचा सिद्धांत कधीच बदलू शकत नाही आणि देवही त्याला बदलू शकत नाही. उशीरच का होईना कर्माचे फळ हे नक्कीच मिळत असते, मग ते चांगले असो की वाईट असो. अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार तुम्हालाही कधीच जाणवू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात. म्हणून कधीही अहंकार करू नका. मग तुम्ही भरपूर ठिकाणी चुका कराल आणि तुम्हाला ते कळणार सुद्धा नाही. एवढं लक्षात घ्या, पंगत चुकली की एक वेळचं जेवण चुकते, पण मात्र जीवनात कधी आपली संगत चुकली ना की आयुष्याची दिशा चुकते. म्हणून योग्य माणसं आयुष्यात असणं नेहमी गरजेचं असतं. एवढं गोष्ट खरं आहे. आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय अगदी झाले आणि मनाची अगदी भीती गेली, मन निशंक झाले. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही. स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणीच आपल्या रस्त्यात दिसत नाही आणि मग आपण स्वामींचे चरण पकडतो आणि म्हणतो, स्वामी मला रस्ता दाखवा. आणि स्वामी आपल्याला निर्मळ मनाने रस्ता दाखवतात आणि ते आपल्याला प्रेमही करतात. ज्याला तुमच्या सोबत राहायचं आहे तो तुमच्या 1000 चुका माफ करेल, पण ज्याला सोडून जायचं आहे तो तुमची चूक नसताना पण सोडून नक्कीच जाईल. म्हणून अशा माणसांना नक्कीच तुम्ही आयुष्यात ओळखायला शिकलं पाहिजे आणि अशी माणसं नक्कीच तुम्हाला सोडून जाऊ शकतात. भूक भागवणारी माती आणि चूक पदरात घेणारी नाती यांच्याशी कधी गद्दारी करू नका. नाहीतर तुम्हाला मग आयुष्यात कुठेही जाल तिथे तुम्हाला संकटे येतील आणि मग तुम्ही पस्तावा कराल. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 नक्कीच हातांपेक्षा अधिक उपयुक्त असतो. म्हणून कुणाला दोन्ही हातांनी मदत करायची असेल तर मन मोकळेपणाने करा आणि अगदी निर्मळ मनाने करा. कोणाला न दुखावता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य करण्याची आणि कमवण्याची गरज अजिबात राहत नाही. एवढेच स्वामी आपल्याला म्हणत आहेत, स्वाभिमान विकून मोठे होण्यापेक्षा
अभिमान बाळगून लहान राहिलेले कधीही चांगलं असतं. म्हणून एक लक्षात घ्या, आयुष्यात नदीमध्ये पडल्यामुळे कधी जीव जात नाही. जीव नक्कीच तेव्हाच जातो ना, जेव्हा पोहता आपल्याला येत नाही. परिस्थिती कधीच समस्या बनत नाही. समस्या तेव्हाच बनते जेव्हा ती आपल्याला हाताळता येत नाही. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्हाला जे हाताळता येईल तेवढंच तुम्ही कर्म करत चला आणि पुढे आयुष्यात चालत चला. बस एवढंच तुम्हाला तुम्हाला करायचं आहे. अहंकार बाजूला ठेवून बोलणं, हेतूशिवाय प्रेम करणं, अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय दुसऱ्यासाठी प्रार्थना करणे ही सर्व खऱ्या नात्यांची खरी लक्षणं आहेत. आणि ही लक्षणं तुम्ही आत्मसात केली पाहिजेत. पाऊस आला की माकडाला कळतं घर असतं, ओलं झालं नसतं. वेळ निघून गेली की प्रत्येकालाच कळतं जपलं असतं तर संपलं नसतं. म्हणून नाती आणि माणसं जपायला शिका आणि माणसं अगदी जवळ राहायला शिका. जे सहज मिळतं ना ते शेवटपर्यंत टिकत नाही, हे खरं आहे. आणि ते शेवटपर्यंत टिकतं ना ते सहज मिळत नाही, ही खरंच आहे. आणि विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो ना त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून स्वामींचा हात पकडा आणि स्वामींच्या बरोबरीने चला. नक्कीच स्वामी तुम्हाला भरपूर पुढे घेऊन जातील. जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी नसते. एवढं खरं आहे. कधी हे शोधायचा प्रयत्न अजिबात तुम्ही करू नका की देव आहे की नाही. हे शोधण्याचा प्रयत्न करा, आपण माणूस आहोत की नाही. नक्कीच तुम्हाला माणसा माणसात देव दिसेल. नको हो उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. आणि तुझ्या विश्वासाने म्हण, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जेवढं गमावलंय ना त्यापेक्षा जास्त मिळवणार आहे. फक्त संयम ठेव बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे आणि नक्कीच माझ्यावर विश्वास ठेव. जगा इतकं मित्रांनो की नक्कीच तुम्हाला आयुष्य कमी पडेल आणि हसा इतके ना की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नक्कीच तुमच्या नशिबाचा तो भाग असेल, पण प्रयत्न इतके करा ना की परमेश्वराला देणे भागच तुम्हाला पडेल. म्हणून परमेश्वराची भक्ती अशीच करा आणि मनापासून करा. नक्की परमेश्वर तुम्हाला सर्व काही तुमच्या मनासारखं देईल आणि तुमच्या मनासारखं करेल. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जो देव रात्री झाडांवर बसलेल्या पक्ष्यांना जिपेतही पडू देत नाही ना, मग तो देव माणसाला कसं निराधार सोडू शकेल. म्हणून एक लक्षात घ्या, देव सगळ्यांना सांभाळत असतो आणि सगळ्यांचं तो रक्षण करत असतो. म्हणून तुम्हाला भिण्याचं कारण नाही, फक्त स्वामींवर विश्वास ठेवला पाहिजे. आनंद नेहमी चंदनासारखा असतो. दुसऱ्यांच्या कपाळावर लावला ना की तरी आपली बोटे सुगंधित करून जातो आणि आपला दिवस आनंदी होऊन जातो. म्हणून चंदनासारखे नक्कीच तुम्ही झाले पाहिजे. नशिबाची साथ नसेल तरी चालेल, पण स्वामींचा हात डोक्यावर कायम असाच राहिला पाहिजे, ही स्वामींचरणी प्रार्थना. निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन. पुढे चाल, मागे मी राहीन. कुठेही जा तेथे दर्शन देईल. आणि एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही मी शक्य करीन. एवढे मात्र खरं आहे. सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळते, याचा गरीब आणि श्रीमंताशी काही संबंध नाही. रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसत असतो. म्हणून कधी कर्म करताना चांगले कर्म करा आणि चांगले विचार करा. नक्कीच देव तुमच्या सोबत असेल. आयुष्यात विश्वास फक्त देवावर अगदी ठेवावा आणि प्रेम आपल्या कामावर करावं, कारण हे दोघेही तुमची कधीही फसवणूक करत नाही, हे लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. आणि तुम्ही कधीही अपेक्षा आणि समाधान यानंतर एवढंच आहे की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवत असते. म्हणून अपेक्षा कोणाकडून करू नका आणि सुखी समाधानी राहा. एवढंच तुम्हाला सांगणं आहे. तुम्ही कितीही सत्यनारायण करा, पण तुमचा व्यवहार सत्याचा नसेल तर मदतीला नारायण कधीच येणार नाही. एवढं मात्र तुम्ही तुमच्या मनात ठाम करून ठेवलं पाहिजे. आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका, कारण ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवापासून असेल आणि अनुभवातून असेल. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, स्वामी आपल्याला म्हणत आहेत, खात्री झाल्याशिवाय कोणावर विश्वास नका ठेवू, कारण बाहेरून चांगला दिसणारा नारळ देवासमोर नासका नक्कीच निघत असतो. म्हणून कुणावर विश्वास ठेवू नका,
आणि कुणाकडून अपेक्षा नक्कीच ठेवू नका, नाहीतर तुम्हाला आयुष्यात पस्तावा करण्याची वेळ येईल. सुखाच्या शोधात लोक आयुष्यभर वनवन फिरतात आणि दमल्यावर जाणीव होते की समाधानातच सुख होते. म्हणून जेवढे तुम्ही सुखी आणि समाधानी असाल तेवढंच तुमचं आयुष्य अगदी निर्मळ आणि सुखी होऊन जाईल. एवढं लक्षात ठेवा की आवश्यकतेपेक्षा अधिक मिळते त्याला म्हणतात नशीब, आणि सर्व काही असूनही मित्रांनो रडवते ना त्याला म्हणतात दुर्दैव. थोडे कमी सापडूनही आनंद देते याला म्हणतात जीवन. म्हणून एक लक्षात घ्या, जीवन जगा, हसत खेळत जगा आणि हसत मुखाने जगा. कुणाला टेन्शन देऊ नका आणि कुणाचं टेन्शन घेऊ नका. सर्व काही परमेश्वर नीट करणार आहे, फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवायला शिका. बस तुम्ही एवढंच केलं पाहिजे. जीवनात वेळ कशीही असो, वाईट किंवा चांगली, ही नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका, आणि जेणेकरून वाईट वेळेत लोक तुम्हाला सोडून जातील असं तुम्ही काम कधीच केलं नाही पाहिजे. आशा आणि विश्वास कधी चुकीचे नसतात, फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास तुम्ही कोणावर ठेवायचा. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. देवाला हे कधीच तुम्ही सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. मित्रांनो, त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे आणि किती बलाढ्य आहे, आणि नक्कीच देव तुमची परीक्षा घेईल आणि तुम्हाला विजयी करेल. जर तुम्ही त्यांच्या परीक्षेत पास झालात तर नक्कीच देव तुम्हाला विजयी केल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठावर असते स्वामी समर्थ तुमचे नाव. हे किती छान लिहिलेलं आहे. आणि स्वामी समर्थांचं नाव आपल्या कायम ओठावर असावं हीच मागणी आपण स्वामींकडे केली पाहिजे आणि स्वामींनाही मागणी मागितली पाहिजे. जीवनात जर जिद्द, संयम आणि प्रामाणिकपणा असेल तर आपले अस्तित्व कोणी संपू शकत नाही, एवढं मात्र खरं आहे. म्हणून नक्कीच तुमच्या अंगात जिद्द, संयम ठेवा आणि प्रामाणिकपणा ठेवा. नक्कीच तुम्ही विजयी झाल्याशिवाय राहणार नाहीत. काही गोष्टी असतात त्या आपण कोणालाच सांगू शकत नसतो, पण त्यावेळेला तुम्ही ती गोष्ट स्वामींना तर सांगून बघा. तुमचे मन किती हलके होईल ते तुम्हाला समजेल, आणि स्वामीही तुमची गोष्ट समजून घेतील आणि त्यातून मार्ग काढायला तुम्हाला सांगतील, किंवा तुमच्याजवळ अशी माणसं पाठवतील की त्याच्यातून तुम्हाला ती माणसं बाहेर काढतील. म्हणून स्वामींची लीला अपरंपार आहे आणि स्वामी भरपूर काही चमत्कार करतात आणि त्या चमत्कारातून आपल्याला दाखवून देतात की ते आपल्या सोबत आहेत. आपला विचार हाच आपल्या भविष्याचा चेहरा असतो. नकारात्मक विचार केला ना तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतील, आणि सकारात्मक विचार केला ना तर प्रत्येक अडचणींमध्ये आपल्याला संधी नक्कीच दिसत जाईल, आणि मग आपण ती संधी शोधून आपण त्याच्यावर काम करू आणि नक्कीच यशस्वी होऊ. आयुष्यात काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा. म्हणून कधी पुण्य करायच्या वेळेस तुम्ही कधी कोणाला काही सांगू नका, आणि ते पुण्य अगदी तुम्ही कोणाला न सांगता केले पाहिजे. म्हणजे देव आपला बघत असतो आणि त्याप्रमाणे तो आपल्याला फळ देत असतो. एवढंच तुम्ही नक्कीच लक्षात ठेवले पाहिजे. न मिळालेल्या गोष्टीचा विचार करून दुःखी होण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे ना त्यात आनंदाने जगणे म्हणजे खरे आयुष्य होय, आणि याचंच नाव आयुष्य आहे, आणि असेच आपल्याला सर्व आयुष्य जगायला लागते. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली ना यावरून तुमची श्रीमंती कळते, आणि पैशाने ती अजिबात कळत नाही. तुमची फसवणूक झाली यात तुमची काहीही चूक नसते. चूक त्या लोकांची आहेत ज्यांना तुमच्या विश्वासाची किंमत कळाली नाही, आणि ते माणूस एक चांगला गमावून बसले. म्हणून एक लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यातून वाईट माणसे निघून गेली याचं धन्यवाद तुम्ही स्वामींना दिलं पाहिजे. कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काही वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे, आणि ते म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज. अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक आहेत ते. मग ते तुम्हाला अगदी लहान बाळाप्रमाणे सांभाळतील. तुम्ही त्याचा अजिबात टेन्शन घेऊ नका. आयुष्यात कधी निराश होऊ नका. जिथे दुःखाची गर्दी असते तिथेच थोड्या दूर वर सुख सुद्धा वाट पाहत थांबलेलं असतं, एवढं लक्षात ठेवा. म्हणून दुःख तुम्हाला आले तर समजा लगेच तुम्हाला सुखही येणार आहे, आणि तितक्याच वेगाने स्वामी तुम्हाला सर्व काही देणार आहेत. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागताना मित्रांनो, यापेक्षा एक लक्षात ठेवा आणि ध्यानात ठेवा, देवाकडे पाठ तुमची असते ना तेव्हा तुम्ही कसे वागता ना याच्याकडे लक्ष द्या.
आणि यावरच खूप काही गोष्टी तुमच्या अवलंबून असतात. आणि देव तुम्हाला कसे फळ देतो याच्यावर सुद्धा अवलंबून असतं. मोह नसावा पैशांचा, गर्म नसावा रूपाचा, झोपडी का असेना मित्रांनो, तिथे घास असावा सुखाचा, तरच जीवनाला अर्थ आहे, नाहीतर सगळं जीवन तुमचं व्यर्थ आहे. मग सगळं जीवन आपलं भांडणात आणि तंटात निघून जातं. तुम्ही कितीही देवधर्म करा, पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर कोणी परमेश्वराच्या दरबारात रडत असेल ना, तर ज्या ज्या लोकांचं मन तुमच्यामुळे दुखावलं गेलं आहे ना असेल, तर त्यांचा एक एक अश्रूंचा हिशोब स्वामी आज ना उद्या घेतेच. आणि मग नक्कीच स्वामी तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला देतील. आणि यात अजिबात शंका नाही. नातं निभावणं प्रत्येकालाच जमत नाही, कारण नाती जपताना दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःचं मन सुद्धा दुखावं लागतं. एवढंच लक्षात घ्या. आपल्याकडे काय आहे ना, किंवा आपण कोण आहोत यावर सुख कधीच अवलंबून नसतं. आपल्या मनात कोणते विचार चालू आहेत यावर सुख अवलंबून असतं. आणि ते सुख तुम्ही आत्मसात केलं पाहिजे. असेल नसेल कोणी, तुझं तू पंखाचा नियम मी भरारी ठेव. बदलेल तुझा पण एक दिवस. तू फक्त स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेव. बघ, तुला सर्व काही मिळेल. तरी स्वामी म्हणतात, केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधीही विसरायची नसतात आणि त्यांना जपायची असतात. कारण तीच माणसं तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणार असतात. आणि तुमच्या आयुष्यात ती माणसं शेवटपर्यंत तुमच्या सोबत असतात. कुणी आमच्या पाठीशी असो किंवा नसो, पण स्वामी आमच्या पाठीशी सदैव आहेत आणि राहतील. आणि स्वामींची लीला अपरंपार आहे, त्याबद्दल काही वाद नाही. फायदा घेणारे घेत राहतील. आपण ना तत्व बदलायचे ना निष्ठा ठेवायचा, तो फक्त मनामधला संयम. गमावणाऱ्याला पण कळेल त्याची काय गमावलंय आणि त्याने काय कमावलंय, एवढं लक्षात घ्या. म्हणून तो कमावणार तर काही नाही, पण गमावणार खूप काही. आणि एक चांगला व्यक्ती तो आपल्या आयुष्यातून गमावून बसेल. स्वामी आपल्याला म्हणत आहेत, नुकसान झाले तर भविष्यात लाभ पण तुला होणार आहे बाळा. आणि जर छळ झाला असेल ना, तर पुढे जाऊन हिशोब सुद्धा नक्कीच होणार आहे. म्हणून तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. मी सर्व काही तुझे चांगले करेल. समोर संकट बघून रडायचं की लढायचं हे स्वतः ठरवायचं असतं. रडला तर संकट तुम्हाला संपून नक्कीच टाकेल, आणि लढलात ना तर तुम्ही संकटाला संपून टाकाल. म्हणून तर तुमच्या हातात आहे, रडायचं की लढायचं. म्हणायला इमानदार सगळेच असतात, पण खरा व्यक्ती तोच आहे ज्याला बेईमानी करण्याची संधी मिळाली आहे आणि तरीही त्याने इमानदारीला पसंती केली आहे. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्हाला कोणी बघत नसले तरी देव तुम्हाला बघत असतो आणि देव तुमची परीक्षा घेत असतो. जर तुम्ही त्यात पास झाले तर देव तुम्हाला सुखी, समाधानी आणि निरोगी ठेवेल. नाहीतर मग देव तुमच्या सर्व कर्माचे फळ तुम्हाला एक दिवशी नक्कीच देईल. याचं तुम्ही भान ठेवलं पाहिजे. स्वामी म्हणत आहेत, तू मन छोटं नको करूस. जिथे तुझ्या आपले तोंड फिरवतील ना, तिथे मी तुझ्या सोबत राहील आणि तुझी साथ पूर्णपणे देईल. तू अजिबात घाबरू नकोस. मी आहे तुझ्या सोबत. निस्वार्थ प्रेम फक्त दोनच ठिकाणी मिळतं, एक आईच्या पदरात आणि एक स्वामींच्या चरणात. म्हणून कधी तुम्ही निस्वार्थ प्रेम शोधायला जाल तेव्हा स्वामींच्या चरणी ते तुम्हाला नक्कीच मिळेल. स्वामी आपल्याला म्हणत आहेत, जर तुमची कर्म स्वच्छ असतील ना, तर आम्ही लाखोंच्या गर्दीतही तुम्हाला ओळखू. पण तुमची कर्म स्वच्छ नसतील ना, तर आम्ही तुम्हाला ओळखू शकणार नाही आणि तुम्हाला कशातही मदत करणार नाही. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला. बाकीचं परमेश्वर पाहून घेतील. हा विश्वास मनात असला ना, की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल आणि तो आत्मविश्वास आपल्याला भरपूर पुढे घेऊन जात असतो. कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण जर तू खरा असशील ना, तर जोवर बसला आहे तो ना सगळ्यांचा हिशोब ठेवतो आणि तो सर्वांचा हिशोब अगदी वेळेवर करतो. म्हणून स्वामी आपले कर्म बघत आहेत आणि चांगले कर्मच आपण करत राहिले पाहिजे. आणि स्वामी आपल्याला आसपास आहेत असे आपण समजले पाहिजे. नक्कीच आपल्याकडून सर्व चांगल्या गोष्टी होतील. परिस्थिती सगळ्यात मोठी गुरु आहे, कारण जगायचं कसं आणि कुणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणी शिकवू शकत नाही आणि समजवू शकत नाही. हे तितकंच खरं आहे. दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून आपण कोणाला दुःख दिले नाही पाहिजे. आपण फक्त सर्वांना सुखच दिले पाहिजे आणि सगळ्यांना आनंदात बघितले पाहिजे.
कारण स्वामी सुद्धा आपल्याला आनंदात बघण्यासाठीच आपल्यावर कृपा करत असतात. तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगू नका. मी तुमच्या सोबत आहे, पाठीशी आहे आणि कायम तुमच्या सोबत राहील एवढं तुम्हाला विश्वास देतो. कारण थव्याने उडणाऱ्या पक्ष्यांपेक्षा गरुडाची झेप ही नेहमी मोठी असते, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला झेप मोठी घ्यायची आहे आणि स्वामी तुमच्या पाठीशी त्यासाठी उभे आहेत. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्ही मोठी झेप घ्या आणि आयुष्यात खूप मोठे व्हा असं स्वामींना वाटत आहे आणि स्वामी तुमच्या सोबत आहेत. चंदनापेक्षा वंदन जास्त महत्त्वाचं आहे आणि योग्य होण्यापेक्षा ना मित्रांनो, उपयोगी होणे अधिक चांगलं असतं बरं. आणि प्रभाव चांगला असण्यापेक्षा तुमचा स्वभाव कसा चांगला आहे ना, हे भरपूर महत्त्वाचं आहे. म्हणून तुमचा स्वभाव तुम्ही नेहमी चांगला व स्वच्छ ठेवला पाहिजे. व कोणाला मदत करताना तुम्ही कधीही मदत ही निर्मळ मनाने आणि साफ मनाने केली पाहिजे. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास असतो. आणि जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल, फक्त तुमच्या मनात विश्वास पाहिजे. तो विश्वास तुम्ही दृढ केला तर तुम्हाला सर्व काही जीवनात मिळू शकेल. संयम फक्त तुम्ही ठेवला पाहिजे. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते आणि मग तुम्ही जर वाईट परिस्थितीतून जात असाल तर समजून घ्या, तुम्हाला सुख लवकरच मिळणार आहे. आणि हे तुमच्या डोक्यात तुम्ही फिट्ट करून घ्या. नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न खरं होईल. आणि निश्चित राहा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे असं मी तुला सांगत आहे. म्हणून तू कशाचंही टेन्शन घेऊ नको बाळा, मी तुझ्या सोबत असेल आणि आहे. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. आणि जर माझ्यावर तुला विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक कर आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज लवकरात लवकर मिळतील. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.